चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा. पटापट पटापट लाईक करा या व्हिडिओला, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. लाईक करा. खुशखबर आहे, गुड न्यूज आहे बहिणींनो. बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते. तुम्ही वाट कशाची बघत होते? तर मे महिन्याच्या हप्त्याची. तर तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची. मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर मे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले. तर पैसे तुम्हाला आलेले आहेत 16,500 रुपये बहिणींनो. 16,500 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू. सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. आता तुम्ही सर्वजण म्हणाल की लाडकी बहीण योजनेचे तर 1,500 रुपये येतात. बरोबर आहे, 1,500 रुपयेच येतात लाडकी बहीण योजनेचे. परंतु मी तुम्हाला सांगत आहे 16,500 रुपये. तर 16,500 रुपये कसे काय, चला त्याबद्दल सर्व सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बहिणींनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, बरोबर. तर मी तुम्हाला 16,000 रुपये संदर्भात सांगितलं की 16,000 रुपये येणे सुरू. तर 16,000 रुपये कसे त्याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, पैसे येणे सुरू झाले. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. मे महिन्याचा हप्ता सुरू झाला. बरं, मे महिन्याचा हप्ता. तर तुम्ही सर्वांनी चेक करा. काय चेक करावं लागणार आहे तर तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला SMS चेक करावं लागणार आहे. मोबाईलचे SMS चेक करा. नाहीतर तुम्ही तुमचं जे काही खातं आहे, बँक खातं, ते बँक खातं चेक करा, कारण पैसे खात्यात येणे सुरू झालेले आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. तर ज्यांना पैसे आले त्यांनी यस टाईप करा. ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये भरभरून कमेंट करा. ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले त्यांनी नो म्हणा. सर्वात मोठी अपडेट, आनंदाची अपडेट, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले. तब्बल एवढ्या जिल्ह्यात आज पैसे आले. तर किती, तर पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यात पैसे येणे सुरू झाले. काही जणांना पैसे अजून आले नसेल तर बघा, एक तास वाट बघा. पुढील 1 तास वाट बघा. 100% पैसे खात्यात येऊन जातील. नाही चाले तर तुम्हाला 2 तास पण वाट बघावी लागू शकते. 2 तास पण वाट बघावी लागू शकते. अन्यथा 1-2 दिवस, 1 दिवस नाहीतर 2 दिवस तुम्हाला अजून वाट बघावी लागेल ज्यांना आलेलं नाही त्यांना. कारण आजपासून सुरुवात झालेली आहे. हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहेत. असं डायरेक्टली सर्वांच्या खात्यात एकच दम पैसे येत नाही. तर हळूहळूपणे काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात, अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो. तर आता किंचित काही बहिणींना, हे बघा, काही बहिणींना पैसे आलेले आहेत, बाकीच्यांना नाही आलेले आहेत. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका. वाट बघा थोडीफार. तुम्हाला थोडीफार वाट बघावी लागणार आहे. तुमच्या खात्यात पण पैसे जमा होऊन जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? चला, तुम्हाला आता मी सर्व माहिती सांगतो. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांच्याबद्दल माहिती देतो. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आज आले आणि आजच्या ताज्या बातम्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी योजना आहे आणि दर महिन्याला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळतात, बरोबर. 1,500 रुपये तुमच्या खात्यात दर महिन्याला तुम्हाला मिळतात. आता मी तुम्हाला सांगितलं की 16,500 रुपये लाडक्या बहिणींना येणे सुरू. तर याबद्दल काय माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो. आता नीटपणे समजून घ्या. हे बघा,
समजून घ्या सर्व माहिती. लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1500 रुपये मिळतात. तुम्हाला आतापर्यंत एप्रिलचा हप्ता पकडून 10 हप्ते मिळालेले आहेत. 10 हप्ते मिळालेले आहेत. 10 हप्त्याचे पैसे 1500 प्रमाणे तुम्हाला 15,000 रुपये मिळालेले आहेत. एक मिनटं, थोडं तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी. 10 हप्ते मिळालेले आहेत. टोटल तुम्हाला 15,000 मिळालेले आहेत. 15,000 तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर. आता हा जो हप्ता आहे हा 11वा हप्ता आहे, बरोबर. हा 11वा हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. म्हणजे मे महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. तर इथे तुम्हाला आता कॅल्क्युलेट करून सांगतो मी. हे बघा, तर 10 हप्त्याचे 15,000 रुपये प्लस यामध्ये प्लस करा 15,000 रुपयांनी 1500 रुपये प्लस करा. किती झाले? हे बघा, तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी. 1500 रुपये, ओके. याची बेरीज आपण करू. तर 0 0 0 0 5 5 5 आणि 1 6 आणि हा 1, बघा 16,500 रुपये. तर हा जो मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल तर टोटल तुम्हाला पैसे येऊन जातील 16,500 रुपये. म्हणजे 11 हप्त्याचे तुम्हाला 16,500 रुपये मिळेल. आलं लक्षात? चला आता अपडेट समजून घ्या. कुठे कुठे पैसे आले त्याबद्दल माहिती समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, गणित तुमच्या लक्षात आलं ना? तर तुम्हाला आतापर्यंत जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्हाला 15,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे 1500 प्रमाणे तुम्हाला हा महिना मिळालेला आहे. तर 1500 प्रमाणे आतापर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात 15,000 रुपये येऊन गेले. आणि आता मे महिन्याचे 1500 रुपये टोटल झाले 16,500 रुपये. हे 16,500 रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे मे महिन्याचे पैसे तुम्हाला 1500 रुपयेच येत आहे, बरं. आलं तुमच्या लक्षात? तर तुमच्या लक्षात ही माहिती आली असेल. तर आता तुम्हाला याबद्दल सांगण्याची गरज नाही. आता बघा, मे महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झाले. 1500 रुपये मे महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झाले. ज्यांना ज्यांना आले त्यांनी यस टाईप करा, यस टाईप करा. ज्यांना आले नसतील त्यांनी नो टाईप करा. तर ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी 1-2 तास पुढील वेट करा. जरी नाहीच आले तर पुढील 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आता बघा, त्या संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सर्व सांगतो मी. हे बघा, राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. बघा, काही बहिणींचं तर आता टेन्शन वाढणार आहे ही अपडेट ऐकून. आता कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्याबद्दल एक मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेत घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल पण सांगतो, काही काळजी करू नका. आणि तुम्हाला काय सावधगिरी करायची आहे त्याबद्दल पण सांगतो. हे बघा, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जाची निकषानुसार पडताळणी केली जात आहे. हे बघा, पडताळणी. आता या पडताळणीमध्ये, छाननीमध्ये काय होतं की अर्ज चेक केला जातो. तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे ती सत्य माहिती आहे का, तुम्ही काही चुकीची माहिती दिलेली आहे का, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. जरी चुकीची माहिती आढळली तर तुम्हाला अपात्र केलं जातं. अपात्र, एकदाचं तुम्हाला अपात्र केलं गेलं तर मग तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही, असं यामध्ये स्पष्ट आहे. आलं तुमच्या लक्षात? पुढे बघा, त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांना पहिले 3 हप्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 1,00,000 महिलांचा लाभ बंद झाला आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलंच की ज्या बहिणी अपात्र होतील त्यांना यापुढे लाभ भेटणार नाही, इथे स्पष्ट झालेलं आहे. बघा पुढील अपडेट. तर बघा, इथे काय माहिती आहे की 1,00,000 महिलांचा लाभ बंद झाला आहे. कुठे? सोलापूर जिल्ह्यात. आता लाभ का बंद झाला? आता भरपूर बहिणींजवळ 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल, किंवा त्या बहिणींचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जे असेल ते जास्त असेल. त्यामुळे अशा बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. अजून काही निकष आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही माहीत आहे.
म्हणजे निकषाच्या वरती गेले तर तुम्हाला लाभ भेटणार नाही असं इथे स्पष्ट आहे। बघा, जिल्ह्यातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत। तसेच जिल्ह्यात 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे। बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 4 चाकी वाहन असेल तर त्यांचाही अर्ज बाद झाला आहे। त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे। आणि हो, अजून एक महत्त्वाचं, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, एकाच कुठल्या तरी योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे, सरकारी योजनेचा। याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा लाभ 1,000ने कमी करण्यात आला आहे। या योजनेचा 11वा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे। बघा, आता काही बहिणींना तर 500 रुपयेच येत आहेत। 500 रुपये काय येत आहेत ते पण सांगतो तुम्हाला। 500 रुपये असे की आता नमो शेतकरी या योजनेमार्फत बहिणींना पैसे मिळतात। नमो शेतकरी PM किसान योजनेमार्फत 12,000 रुपये वर्षाला मिळतात। एका वर्षात 12,000 रुपये म्हणजे महिन्याचे झाले 1,000 रुपये। PM किसान आणि नमो शेतकरीचे 1,000 रुपये मिळतात। ऑलरेडी जरी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1,000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळतात, बरोबर। तर मग ते 1,000 मायनस करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त 500 रुपये मिळणार आहेत। हे झालं स्पष्ट, आलं लक्षात। तर बघा, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या बहिणी निकषाच्या बाहेर गेलेल्या आहेत त्यांना लाभ भेटणार नाही। निकषाच्या बाहेर गेल्या असतील, अपात्र झाला असतील अशा बहिणींना लाभ भेटणार नाही। परंतु ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात 1,500 रुपये येतील। तुम्ही फक्त काय करा, SMS चेक करत राहा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS प्राप्त होतो, त्यामुळे SMS चेक करत राहा। ओके बहिणींनो, चला, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या क्षणी अचानकपणे खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईलचे SMS चेक करत राहा। अचानकपणे तुमच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। चला, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व काही माहिती आजच्या या बातमीनुसार, या अपडेटनुसार समजून घेतली। चला, आता आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आजच्या ताज्या बातम्या। तर बघा, आजच्या ताज्या बातम्या जाणून घ्या। मोठ्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत। बघा आता आजच्या ताज्या बातम्या। चला, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या मोठ्या ताज्या बातम्या। हे बघा बहिणींनो, भावांनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितली, तर मग अपडेट बघितल्यानंतर तुम्ही लगेच आता व्हिडिओ कट कराल। व्हिडिओ कट करू नका, पुढे बघा, माहिती तुमच्यासाठी आहे। या ताज्या बातम्या पण तुमच्यासाठीच आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी या कामाच्या बातम्या आहेत। बघा, तर पहिली बातमी आपण बघू शकता, इथे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। हे बघा, पहिली बातमी बघा, ही 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, मगच तुम्हाला PM किसानचे पैसे मिळतील। बघा, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आधार देणारी PM किसान सन्मान निधी योजना, PM किसान योजना महत्त्वपूर्ण मानली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही। तर बघा, आता तुम्हाला कोणकोणती 3 कामे करावी लागणार आहेत, ती 3 महत्त्वाची कामे करून घ्या, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळेल। हे बघा, ही 3 महत्त्वाची कामे करा। बघा, तुम्हाला पहिले पूर्ण KYC, तर KYC करणे अनिवार्य आहे, त्याशिवाय तुमचा हप्ता थांबेल। KYC करून घ्या। तुम्ही हे pmkisan.government.in वर OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करू शकता। इथे वेबसाईटचं नाव दिलेलं आहे pmkisan.government.in, यावरती जाऊन तुम्ही KYC करून घ्या। ओके, बँक खाते अपडेट करा। त्यानंतर दुसरं काम आहे बँक खाते अपडेट करा। तुमचे बँक खाते सक्रिय असले पाहिजे आणि त्यात तुमचे नाव आधार कार्डशी जोडले पाहिजे। जर खाते बंद झाले किंवा चुकीचे झाले तर हप्ता हस्तांतरित केला जात नाही। त्यानंतर बघा, पुढे आहे तिसरं काम,
तिसरं काम काय करायचं आहे, जमिनीच्या नोंदी तर पडताळून पहा. तर ज्या काही जमिनीच्या नोंदी आहेत त्या पडताळून तुम्हाला पाहायच्या आहेत. जमिनीच्या नोंदीमध्ये शेतकऱ्यांचे नाव नोंदवले पाहिजे. जर तुम्ही भागधारक किंवा भूमिहीन असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत. तर तुम्हाला हे देखील काम, हे 3 कामं करायची आहेत. ओके, तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळेल. तर बघा, ही पहिली बातमी होती पी एम किसान योजनेसंदर्भात. आता पुढील बातमी बघा. आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. सर्वात मोठी बातमी आहे. बातमी नंबर तुम्ही 2 बघू शकता. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर बघा, शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर बघा, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मुसळधार पावसानंतर कृषी विभागाचा खास सल्ला. तर राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकाचं नुकसान झालं आहे. दरम्यान मान्सूनचे देखील आगमन जे आहे ते लवकर आगमन होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आता लगबग सुरू आहे. काही शेतकरी मान्सूनचा पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला सुरुवात करत आहेत. तर बघा, तर पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला तर सुरुवात करत असतात. मात्र लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. बघा, तर लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सर्वात मोठी बातमी. तर राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात तर मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची शेती तयार करण्याचे देखील रखडले आहे. तर काही शेतकऱ्यांकडून शेती तयार करून झाले आहे. अर्थात मान्सूनचा पाऊस पडताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे. मात्र अवकाळी पाऊस पडल्यानंतर देखील पेरणीची घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आलं तुमच्या लक्षात. तर कृषी विभागाकडून काय सांगण्यात आलेलं आहे की लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. तुम्ही लगेच पेरणी नका करा असं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. तर आता सर्वीकडे आपण बघतच आहोत, पावसाचं आगमन लवकर झालेलं आहे. सर्वीकडे पाऊस आता सुरू आहे. पाऊसने सर्वीकडे आता झोडपडून काढलेला आहे. त्यामुळे आता आणि त्यामध्येच आता कृषी विभागाकडून एक सल्ला शेतकरी बंधूंना देण्यात येत आहे की तुम्ही लागलीच पेरणी न करा. तर बघा, पेरणी न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तर लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. ही सर्वात मोठी बातमी होती. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली, ही अपडेट, ही बातमी पण तुम्हाला समजली. चला, आता पुढील बातमी आपण समजून घेऊया. चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. बातमी नंबर 3 बघा, राज्यात पुढील 4 दिवस महत्त्वाचे. या जिल्ह्यात पडणार मुसळधार, सरकारकडून सतर्कतेचा इशारा. बघा, आता सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कारण आता सर्वीकडे पावसाने झोडपून काढलेला आहे. मुसळधार पाऊस चालू आहे. सर्वीकडे जे काही गारपीट आहे, विजा आहेत त्या होत आहेत आणि वातावरणामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि मान्सूनचं लवकरात लवकर आगमन झालेलं आहे. त्यामुळे आता सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बघा, राज्यात पुढील 4 दिवस महत्त्वाचे आहेत आणि या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस त्या संदर्भात माहिती समजून घ्या. हे बघा, भारतात 2025च्या मान्सूनने यावर्षी असामान्य वेग दाखवला आहे. तर साधारणपणे 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करतो, परंतु यावेळी तो 8 दिवस आधी म्हणजे 24 मे रोजी आला आहे. बघा, 24 मे रोजीच मान्सून आलेला आहे. तर सर्वीकडे पावसाने झोडपून काढलेला आहे. पावसाचं सर्वीकडे वातावरण झालेलं आहे. इतकेच नाही तर 35 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे. मान्सून आतापर्यंत केरळ, लक्षद्वीप
तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, बंगालच्या उपसागर, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील उर्वरित राज्यांमध्ये मान्सून लवकरच दाखल होईल. IMDच्या मते मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. दरम्यान हवामान खात्याने देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMDनुसार पुढील काही तासात केरळ, मुंबई, किनारी महाराष्ट्र, दक्षिण झारखंड, उत्तर प्रदेश आणि मेघालयात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघा, ही होती बातमी पावसासंदर्भात. सर्वीकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाने सर्वीकडे झोडपून काढलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या राज्यात पावसाचं आगमन झालेलं आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली. तर कोणकोणत्या जिल्ह्यात पुढील 4 दिवस पाऊस येणार आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. तर सर्व अपडेट, सर्व बातमी यामध्ये आपण बघितली. तर जे काही महत्त्वाचे संपूर्ण राज्य होतं तर ते राज्यासंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. त्यामध्ये आपला महाराष्ट्र पण आहे की महाराष्ट्रात पण आता मान्सून लवकर आगमन केलेलं आहे आणि पावसाचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे. म्हणजे सर्व राज्यात, भारतातील सर्व राज्यात पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात पण आता पावसाचं वातावरण आपण बघतच आहोत. तर पावसाचं वातावरण आपण सर्वीकडे बघत आहोत. आपल्या महाराष्ट्रात पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाचं वातावरण झालेलं आहे. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील जी बातमी आहे, शेवटची बातमी आहे, ती शेवटची बातमी बघून जा. चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. ही शेवटची बातमी बघून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवू. शेवटची महत्त्वाची बातमी आहे, पावसासंदर्भातच ही बातमी आहे. बघा, बातमी समजून घ्या पहिले. बातमी काय आहे, सर्व महत्त्वाच्या बातम्या असतात. हे बघा, बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता. मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस, 107 वर्षानंतर असं पहिल्यांदाच घडलं. बघा, 107 वर्षानंतर असं घडलेलं आहे. तर काय घडलेलं आहे, मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे. त्याबद्दल माहिती बघा. मुंबईसह पुणे आणि सोलापूरमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली. सोमवारी 26 मे झालेल्या पावसाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हवामान विभागाने सांगितले की तळ कोकणात आलेल्या मान्सूनने अगदी 24 तासाहून कमी वेळात अत्यंत वायुवेगाने मुंबईत धडकला असल्याचे जाहीर केले. बघा, 24 तासाहून कमी वेळात अत्यंत वायुवेगाने मुंबईत पाऊस धडकला असल्याचे जाहीर केलेलं आहे हवामान विभागाने. आणि बघा, 26 मे रोजी, 26 मे ही तारीख बघा. तर सोमवारी 26 मे रोजी झालेल्या पावसाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तर बघा, त्यामुळे 16 दिवसाआधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने एक विक्रम केला आहे. दरम्यान मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान मुंबईत याआधी मान्सून लवकर येण्याचा मागील विक्रम हा 29 मे, हे बघा, मागील विक्रम हा 29 मे होता. 1956, 1962 आणि 1971 या वर्षात नोंदवला गेला होता. आता बघा, मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबई पालिकेने काय माहिती दिलेली आहे बघा. आता मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात रविवारी 25 मे ते सोमवारी 26 मे रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नरिमन पॉईंट परिसरात तब्बल 252 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण 294 मिमी पाऊस पडला आहे. तेच 107 वर्षापूर्वी म्हणजेच 1918 साली मे महिन्यात 279 मिमी पावसाची नोंद झाली होती. बघा, तर ही होती पावसासंदर्भात मुंबईची अपडेट. तर बघा, ही बातमी पण तुम्हाला समजली.
तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बातम्या बघितल्या, सर्व टॉप बातम्या बघितल्या. चला आता पुढील अपडेट समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या. सर्व बातम्या तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगितलं. तसेच आपण सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा. पैसे आल्यावर तुम्हाला SMS येईल. आणि ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा. जरी नाही आले असतील तर नो टाईप करा. ओके. तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो, त्यामुळे थोडी अजून वाट बघा. आता जास्त तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही. कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सरकारी योजना असो, तुम्हाला सर्वप्रथम माहिती योजनेसंदर्भात फक्त आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला एक लाईक पण करा. चला तर मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.